आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाविरोधात ऐतवडे खुर्दबंद। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही प्रस्तावित घेऊन जात आहोत। महामार्गाविरोधात त्या मोर्चासाठी ग्रामीण भागात सर्व ग्रामस्थांनी गाव बुडलं, गाव आज ऐतवडे खुर्द गावाने गाव नाही वाचलं तर गावाचा काही उपयोग नाही, यासाठी सर्व गावातील कामं बंद करून गाव बंद किंवा गावात या महामार्गामुळे शेतकरी सर्वांनी मिळून मोर्चाला जायचा निर्णय। लोकांचे भवितव्य उद्ध्वस्त होणार असल्याचा घणाघाती आरोप ऐतवडे खुर्द येथील स्थानिक महिला जयश्री पाटील यांनी केला आहे। कुशीत वसलेल्या या भागातील जनता दरवर्षी महापुराचा सामना करते। महापुरात लोकांचे आधीच मोठे नुकसान होते। अशा स्थितीत लोकांची घरे आणि शेती उद्ध्वस्त करून हा महामार्ग उभारण्याची कोणतीही गरज नाही। देव कणकणात आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेला आहे। त्या देवाच्या नावाखाली हा अन्यायकारक रस्ता तयार करून नागरिकांना बेघर करणे पूर्णपणे चुकीचे आहे, अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही मोर्चा घेऊन जात आहोत। त्या मोर्चासाठी सर्व ग्रामस्थांनी गाव बुडलं, गाव वाचलं, गाव नाही वाचलं तर गावाचा काही उपयोग नाही, यासाठी सर्व गावातील कामं बंद करून गाव बंद किंवा गावात दिवस पाळत करून सर्वांनी मिळून मोर्चाला जायचा निर्णय घेतलेला आहे। पद्धतीने आमच्या गावातले सर्व लोक त्या मोर्चात सहभागी होत आहेत। नदीच्या कुशीत राहणारे लोक आहोत। ऐतवडे खुर्द मध्येच राहतोय आम्ही। दरवर्षी या वारणा नदीला आमच्या महापूर येतो आणि महापुरामध्ये आम्ही इतक्या लोकांना विस्थापित करतो, त्यांचं सगळं उद्ध्वस्त होतंय। हा शक्तीपीठ आम्हाला याची गरज नाहीये, कारण देव म्हणत नाही की शक्तीपीठ माझ्यापर्यंत आहे। देव कणाकणात वसलेला, देव सर्वांच्यात आहे आणि त्या देवासाठी जर शक्तीपीठ सारखा इतका नालायक रस्ता होत असेल तर त्याची आम्हाला गरज नाहीये। आमची घरं, आमचं भविष्य उद्ध्वस्त करून जर हा शक्तीपीठ होणार असेल तर आम्ही नेहमीच या शक्तीपीठासाठी विरोध करणार आहोत आणि तेवढ्यासाठी आम्ही ऐतवडे खुर्द आणि पंचक्रोशीतल्या गावांनी आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सांगलीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये इतका आम्ही एल्गार मोर्चा आरंभला आहे आणि त्यात आम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आणि सहभागी होतो। कारण का तर आम्हाला ज्याची गरज नाही तो आम्हाला नकोच आहे, म्हणून आम्ही आज ऐतवडे खुर्द मध्ये दिवस पाळत केलाय आणि आमचे सगळे ग्रामस्थ ऐतवडे खुर्दवासी यांनी सगळ्यांनी ठामपणे या शक्तीपीठ महामार्गासाठी विरोध दर्शवण्यासाठी सांगलीच्या कलेक्टर ऑफिसला जो मोर्चा आपण घेऊन निघालो त्याच्या सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे। म्हणूनच आम्ही सगळ्यांनी ठरवलंय एकच जिद्द शक्तीपीठ रद्द, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द। आपण सगळ्यांनी एकजुटीने आपल्या बुलंद आवाजाने शक्तीपीठ रद्द करायचं, एवढंच आमचं उद्दिष्ट आहे आणि हे आम्ही यशस्वी करून दाखवणारच आहे। जय शिवराय, जय शिवराय।